हॅलो. सर्वांना नमस्कार. तर काल 4 जानेवारीला 2025चा ग्रुप बीचा पेपर झाला आपला हा. तर त्या पेपर संदर्भात थोडंसं आपण ॲनालिसिस करूया किंवा कशा पद्धतीचा पेपर होता कम्पॅरेटिव्हली 2023-24. काय रेंजला आपण थोडक्यात असं की कट ऑफचा अंदाज घेऊया की काय असू शकतो, किती असू शकतो, सध्या मुलांचे मार्केट्समधले स्कोर्स काय रेंजमध्ये चालत आहेत. ऑल्दो ॲन्सर की अजून आलेली नाही आहे, बट आपल्याला एक अंदाज घेता येईल. ऑफिशियल ॲन्सर की आल्यानंतर अजून डिटेलमध्ये आपण बोलायला काहीच अडचण नाही आहे. सो बघूयात आपण नेमकं कशा पद्धतींचा हा पेपर होता. तर फर्स्ट इम्प्रेशन तर पेपर खूप डिफिकल्ट नक्कीच होता. खास करून क्वेश्चन खूप लेंदी होते. पॉलिटिक्सचे असो, हिस्ट्री असो, जिओग्राफी असो, इकॉनॉमी असो. मल्टी स्टेटमेंट क्वेश्चनची संख्या जवळजवळ दुप्पट केली आहे. 2024च्या कम्पॅरेटिव्हली मल्टी स्टेटमेंट क्वेश्चनची संख्या 62 आहे जवळजवळ. त्याच्यामुळं जी एस सेक्शन मुलांना कवर झाला नाही. त्यामुळं मॅथ्स सेक्शनला मुलांना टाईम मिळाला नाही. त्यामुळं आपण बघूया की असे किती क्वेश्चन्स आपल्याला या पेपरमध्ये मिळतील, जे की एक ॲव्हरेज 3-4-5 वर्षापासून करणाऱ्या मुलाला सॉल्वेबल होते, जे कदाचित आपल्याला कट ऑफ डिसाईड करायला हेल्प करतील. सो बघूयात. हिस्ट्रीच्या संदर्भात बोलायचं झालं तर मित्रांनो, मला असं वाटतं की 3-4 क्वेश्चन असे होते जे आउट ऑफ सिलेबस होते, जे आपल्या रेग्युलर सोर्सेसमध्ये अवेलेबल नाही आहेत. त्यातील एक 2-3 क्वेश्चनमध्ये चार्ल्स फोर्जेटचा हा क्वेश्चन असू द्या किंवा हा म्हणजे हे सिडिशनवाला केसचा संदर्भातला क्वेश्चन असू द्या, याची हे काही टीका मग ज्या पेपरवर केलेत ते क्लासेसच्या कीने केलेले आहेत. हे क्वेश्चन्स सहसा मुलांना जमणं थोडंसं टफ वाटतं आहे मला एक्झाम हॉलमध्ये. हा आयटक्स आपण खूप डिटेल पुस्तकात आपल्या जे आहेत त्यात आपण पाहतो, पण ॲक्च्युली इथं क्वेश्चन खूप डीपमध्ये विचारला गेला आहे. बी टी रणदिवेंबद्दल आपल्याला किंवा ह्या अजून कोणी हिचे आयटकचे अध्यक्ष होऊन गेले हे आपल्याला एक्झाम हॉलमध्ये अटेम्प्ट करणं मला वाटतं मुश्किल आहे. म्हणून मी त्या संदर्भात हिस्ट्रीच्या बाबतीत 7 क्वेश्चन्स धरलेत बरोबर, की जे आपल्याला ॲव्हरेज स्टुडंटला म्हणजे थोडासा अभ्यास चांगला आहे त्या स्टुडंटला जमू शकले असते. मग त्यात न जमणारे हे चार्ल्स फोर्जेटवाला, आयटकवाला आणि मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्याचे मी क्वेश्चन काढलेले आहेत. कदाचित तुमचा ह्यात एखादा प्लस बी असू शकतो किंवा यातीलही एखादा तुमचा चुकलेला असू शकतो. पण मला असं वाटतं की 7 क्वेश्चन ही हिस्ट्रीच्या स्टुडंटला, ॲव्हरेज चांगल्या अभ्यास असणाऱ्या स्टुडंटला जमायला हवं होतं ह्या पेपरमध्ये. जिओग्राफीच्या बाबतीत ही सेम आहे. ऑल्दो जिओग्राफी थोडंसं डिफिकल्ट साईडला होतं गेल्या वर्षीच्या कम्पॅरेटिव्हलीसुद्धा, कारण काही क्वेश्चन खूपच टफ आहेत. आता हा चिनाब नदीवाला, रावी नदीवाला क्वेश्चन आहे. याचं ओरिजिन कुठं झालं किंवा हा जोजीला पास कुठे आहेत हे आपल्याला डिटेल एवढं कंबाईनच्या एक्झामसाठी आपण एवढं प्रिपेअर करत नाही. यू पी एस सी वगैरे करणाऱ्याला कदाचित ते माहिती असू शकतं. त्यामुळे मला हा वाटतो हा डिफिकल्ट कॅटेगरीत आहे. ह्या क्वेश्चन माझे चुकलेत किंवा मी हे चुका टीका केलीत म्हणूनसाठी नाही आहे बोलत. एक मी जनरल विद्यार्थी काही करू शकतो किंवा तिथे एक्झाम हॉलमध्ये हा सोडवू शकला असता का ह्या हिशोबानं बोलतो मित्रांनो. त्याच्यानंतर हा इलिमिनेशन करून जमला असता. ह्या क्वेश्चन पण ॲक्च्युली आता टफ मला वाटत चालला आहे की 2014ची आकडेवारी त्यांनी विचारली आहे आणि इथं गडचिरोली आणि चंद्रपूर हे 2 कन्फ्युजिंग ऑप्शन होते. मी चंद्रपूर मारला आहे, पण क्लासेस कीने त्याचं गडचिरोली उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं बघूयात ऑफिशियल कीज उत्तर ह्याची काय येत आहेत. त्याच्यानंतर हा हा क्वेश्चन कृषी विद्यापीठासंदर्भातला क्वेश्चन होता. ह्या तिन्ही फॅक्ट होत्या. तिन्ही फॅक्ट एखाद्या विद्यार्थ्यांच्या पाठ असणं शक्यता खूप कमी आहे. ऑल्दो उत्तर मारणाऱ्यांचं हा उत्तर 100% चुकणार आहे. त्याचं उत्तर क्लासेसच्या कीने ए सी दिले. त्याच्यानंतर हे आपले सोपे क्वेश्चन्स होते जे रेग्युलर सोर्सेसमधून कवर झाले आहेत. हाही ठीक आहे, म्हणजे सुटू शकणार असा क्वेश्चन होता. तर जिओग्राफीमध्ये मी 6 क्वेश्चन म्हणतोय की जमायला हवं होते, जे इतरांना जमू शकत नव्हतं. म्हणजे 4 चुकण्याचे स्कोप होता, जे चिनाबराव आपण आत्ता बोललो. त्यानंतर कोळसा क्षेत्रवाला, लोहखनिजाच्या साठी संदर्भातला कदाचित हा लोकांचा आला असू शकतो गडचिरोली टाकून, पण आणि कृषी विद्यापीठ. पण मला वाटतं की आपण ॲव्हरेज मुलांचं धरून चाललो आहे. जी 10,000 मुलं आपण क्रॉस म्हणजे प्रिलिमला क्वालिफाय करणार आहेत त्यांचा आपण विषय या ठिकाणी बोलतो आहे.
इकॉनॉमी त्यात कम्पॅरेटिव्हली सोपं होतं मित्रांनो, म्हणजे कन्सेप्च्युअल थोडंसं होतं. आता हे क्वेश्चन आपल्याला वाटताना खूप अवघड वाटत आहेत, RBIचे आर बी गुप्ता कमिटी वगैरे हे. पण याचं कोणीही नन ऑफ द अबाव ओनली असं मारणार नाही, बोथ मारतील. मोस्टली जे पास होतील विद्यार्थी 80-90% आणि सगळ्यांचं ते उत्तर बरोबर येईल. हां, पण हा डॅशबोर्ड अंतर्दृष्टी डॅशबोर्डचं उत्तर शक्यतो येणं खूप कठीण वाटतं आहे मला ह्या ठिकाणी, म्हणजे ॲव्हरेज मुलाला. त्याच्यानंतर इकॉनॉमी सेक्शनमध्ये तुम्हाला सांगतो, हा एक क्वेश्चन आहे स्टार्टअपमध्ये महाराष्ट्राचं किती टक्के हिस्सा विचारला त्या ठिकाणी त्यांनी. 23%चं उत्तर मी मारलं होतं, पण काही 19 वगैरे असं काहीतरी आन्सर आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमीमध्ये अवघड असे क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतोय, 1-2 आहेत अजून, जे कदाचित चुकू शकत होतं आणि अवघड होतं मला असं वाटतं. हां, तर असे क्वेश्चन आहेत प्रिन्सिपल अकाउंटिंगबद्दलचं काय, तर याचं ऑल ऑफ दी अबाव मारणंच योग्य उत्तर होतं मित्रांनो. कारण इथं आपण जास्त डोकं लावून जर करायला गेलो तर चुकायचे चान्सेस होते. आता हा क्वेश्चनच होत्या फूड ग्रेन संदर्भातला, इथंही बोथ मारणंच पर्याय आपल्या हातात होता. कारण तिथं आपण जर इलिमिनेशन करत बसलो तर चुकण्याची शक्यता जास्त वाढते आहे. तर मी ही 3च क्वेश्चन काढलेत इकॉनॉमी संदर्भात, जे अंतर्दृष्टी डॅशबोर्ड किंवा स्टार्टअपचा हिस्सा, आणि अजून एक क्वेश्चन आहे मला आता आठवत नाही आहे काही. पण हे 3 क्वेश्चन सोडले तर मला वाटतं की 12 क्वेश्चनपर्यंत इथं एक ॲव्हरेज मुलाला पोचायला हरकत नव्हती. त्याच्यानंतर मित्रांनो, आत्ता आपण पुढचा सेक्शन पॉलिटी बहुतेक पॉलिटी आहे, नाही करंट अफेअर आहे. करंट अफेअर ह्या वर्षं खूप टफ होतं, डिफिकल्ट होतं, आणि मे बी गेल्या वर्षीच्या कम्पॅरेटिव्हली कट ऑफला खाली घ्यायचं काम हे करंट अफेअरने ह्या वर्षीच्या केलं होतं असं मला वाटते. यामध्ये तुम्हाला सांगतो, हा क्वेश्चन बघा. आता जागतिक संगीत दिन 9 सप्टेंबर हे तर कोणालाही माहीत होऊ शकत नाही, आणि त्याची थीम विचारली आहे. मोस्टली पोरांनी 90% मुलांनी ह्याचे उत्तर बोथ मारले असतील, आणि हे सर्वांचे चुकलेत. असे 2 क्वेश्चन आहेत ह्या पॉलिटीमध्ये, जे दोन्हीही शक्य नव्हतं. त्यानंतर हा क्वेश्चन, हाही साहित्य अकादमीचा क्वेश्चन टफ मला वाटत होता, खूप टफ आहे, की याचं सगळ्यांना असं पाठांतर, एवढ्या लेवलला पाठांतर एखाद्याचं असू शकतं असं मला वाटत नाही. हा दुसरा टफ आहे. त्याच्यानंतर हा तुम्हाला म्हणलेला यूथ स्पिरिच्युअल समिट कुठं घडली, त्याची थीम काय होती, हे यामध्ये, आणि याचा थीम त्यांनी चुकवली आहे. कसं पाठ होऊ शकतं एखाद्या विद्यार्थ्याचं ही, की प्रत्येकी छोट्या छोट्या सबमिटच्या या थीम्स पाठ असणं मला शक्य वाटत नाही. त्याच्यानंतर पहलगामच्या हल्ल्यानंतरचा हा एक्सपेक्टेड थोडासा क्वेश्चन, पण त्यांनी थोडंसं त्या पहलगाम एरियाबद्दल डिटेलमध्ये विचारलं, तेही मला वाटतं की थोडंसं अवघड जात होतं, की जिथं मुलांना मार्क बरोबर येईल असं वाटत नाही मला हा क्वेश्चन. त्याच्यानंतर हा वाला पण मला वाटतं कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीमवाला क्वेश्चनही टप्पर आहे, की कोणी त्याचं उद्घाटन केलं होतं. हाही मुलांचा मोस्ट म्हणजे 80% विद्यार्थ्यांचा चुकण्यासारखा क्वेश्चन होता. म्हणजे हे माझे चुकलेत म्हणून मी बोलत नाही आहे, पण मोस्टली मला वाटतं की आपण अभ्यास करतो त्याच्या पलीकडे जाऊन हे डेप्थ वाढवून विचारलेत. त्याच्यानंतर डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नेमणूक झाली आणि कोणत्या इन्शुरन्स कंपनीची होती, हाही टफ होता. मला वाटतं ह्यामुळं एक करंट अफेअरमध्ये ऑलमोस्ट 5-6 क्वेश्चन असे आहेत की जे जमणं थोडंसं अवघड वाटत होतं. त्यामुळं मी करंटला ह्या ठिकाणी 7 ते 8 मार्काचं वेटेज धरले. जे आता डिस्कस केले ते क्वेश्चन आहेत, मी इथे लिहून घेतले नाही, ते 7-8. म्हणजे मी असं म्हणतोय की 8 क्वेश्चन इथं जमायला हरकत नव्हते. कदाचित काही जणांचे इथं एका दुसरा जास्तही जमून आले असतील, पण एक ॲव्हरेज विद्यार्थ्यांच्या हिशोबानं मी म्हणतोय की 7-8 क्वेश्चन, 8 किंवा 9 क्वेश्चन येतील असं मला वाटते. त्याच्यानंतर पॉलिटी सेक्शन त्यातल्या त्यात थोडासा बरा होता, पण हे आत्तापर्यंत डिस्कस केलेले सगळेच्या सगळे क्वेश्चन सब्जेक्ट आपण गेल्या वर्षीच्या पेपरची तुलनात्मक बघितलेत ना, तर आपल्याला समजून येईल की गेल्या वर्षीचा पेपर खूप इझी होता, खूप वन लाईनर क्वेश्चन होते. गेल्या वर्षीचे पॉलिटी वगैरे 7-8 मिनिटात कव्हर होत होतं. ह्या वर्षीच्या पॉलिटीच्या क्वेश्चनची लेंथ बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की, आणि ॲप्लिकेशन खूप होतं. आता त्यातल्या त्यात काही क्वेश्चन ठराविक असे डिस्कशन करायसारखे असे आहेत की जे आर्टिकल 8 हा वाला क्वेश्चन टफ होता. एक्झाम हॉलमध्ये आपण ते पाठांतर नसतं आपलं की सिटिझनशिपच्या ॲक्ट काय आर्टिकल आपण आत्तापर्यंत तर कधीही पाठांतर केलेलं नव्हतं. त्यामुळं हाही क्वेश्चन जमणं मला वाटते अवघड होता एक्झाम हॉलमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला 2-3 अजून क्वेश्चन आहेत पॉलिटीचे जे मला वाटते डिसायडिंग होते. हे पण थोडेसे अवघड आर्टिकल्स वगैरे विचारले होते, पण ठीक आहे, हा जमून जाऊ शकत होता. हा वाला 168 आर्टिकल 168 आर्टिकलचं ॲप्लिकेशन इतक्या डिटेलमध्ये विचारलेला मला वाटते खूप कंबाईनसारख्या एक्झामसाठी हा खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे, आणि एक टाईम बॉन्ड 60 मिनिटाच्या ह्याच्यात हे क्वेश्चन अटेम्प्ट करणं म्हणजे खूप चॅलेंजिंग टास्क आहे. त्याच्यानंतर तिसरा असा मला वाटतं हाही चुकू शकला असता. कमेंट्स विचारल्या होत्या प्राईम मिनिस्टरच्या रोल्सबद्दल, आणि
मोस्ट ऑफ द स्टुडंटनी ऑल ऑफ द अबाउट आपण मला वाटतं हा नवीनच पॅटर्न आपल्याला पाहायला मिळाला, की याआधी अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला मिळाले नव्हते पाहायला एक्झाममध्ये, की असं काही विचारलं आहे कमेंट्स स्पेसिफिकली प्राईम मिनिस्टरच्या रोल संदर्भात. तर त्या हिशोबाने मला वाटते हा क्वेश्चन, त्याच्यानंतर आता आपण डिस्कस केलेला 168 आर्टिकलवाला हा क्वेश्चन, त्याच्यानंतर तो आपण मग दुसरा एक आर्टिकल 8 नंबरचा क्वेश्चन, आणि अजून एक दोन क्वेश्चन, एखाद क्वेश्चन असं मला वाटतं की पॉलिटीमध्ये इथं मी 12 दिलेलं आहे, पण ज्याला 11 पडतील त्यालाही बेस्ट मार्क असतील ते माझ्या हिशोबानं. तर आपण काढलेले हे 3-4 क्वेश्चन्स होते की जे चुकू शकत होते. त्याच्यानंतर आपण सायन्स सेक्शन थोडक्यात बघूया. सायन्स सेक्शनच्या बाबतीत सायन्सला मुलांना मार्क्स आलेत असं समजतं आहे मला, पण ठीक आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. सोपा क्वेश्चन होता एक्स्ट्रेवाला तो सुद्धा. परत ना हे लॅटेंट फ्यूजन हा लॅटेंट हिंट ऑन फ्युजन हा लेंदी ऑप्शन बघून सर्वांनी मारलेला ऑप्शन आहे, त्यामुळे तोही कदाचित आला असेल मोस्ट ऑफ द स्टुडंटचा. त्याच्यानंतर हा बॉक्साईडचा सोपा क्वेश्चन होता, अल्फा बीटा कणचा सोपा क्वेश्चन होता. हे परत ना ॲटमॉस्फिअरचा हा क्वेश्चनसुद्धा सोपा होता, कदाचित सगळ्यांना हे 4-5 क्वेश्चन जमले असतील. त्याच्यानंतर हां, सगळ्यात टफ सेक्शन मला हा वाटतं की क्लासिफिकेशनवरती इतक्या डिटेलवरती क्वेश्चन आणि त्याची ॲन्सर येणं मला वाटत नाही की सगळ्यांना जमू शकले असतं. तर हे तिन्ही चारही क्वेश्चन मला हे तिन्ही क्वेश्चन अवघड कॅटेगरीत वाटत आहेत. जे आले असतील तर त्यांना ते बोनसच असतील असं मला वाटते. हे तिन्ही क्वेश्चन चुकण्यासारखे होते. त्याच्यानंतर हे मधुमेहाचा हा क्वेश्चन, जागतिक मधुमेह दिन, कदाचित हाही क्वेश्चनचं उत्तर येणं खूप कठीण आहे. याचं काहीतरी उत्तर 14 नोव्हेंबर दिलेलं आहे क्लासेस कीनं. त्याच्यानंतर वनस्पती रोगाच्या संदर्भातला हा क्वेश्चनही थोडासा टफ वाटतो आहे मला, कदाचित येईल नाही येईल म्हणू शकत नाही. तर अशा पद्धतीनं सायन्सचे आपले हा एक क्वेश्चन, वनस्पतीवाला हा क्वेश्चन, हे क्लासिफिकेशनचे 3 क्वेश्चन, आणि त्याच्यानंतर कोणता क्वेश्चन आपल्याला अजून एखादा आहे ह्यात असं म्हणून 5 क्वेश्चन मी काढलेले आहेत. हे 5 क्वेश्चन सायन्समध्ये, म्हणून मी इथं सायन्सला 9 ते 10 क्वेश्चन मला वाटतं की बरोबर यायला हरकत नव्हती, चांगला अभ्यास थोडासा असणाऱ्या विद्यार्थ्यांची. आणि त्याच्यानंतर जर एवढं तुम्ही जर 30-35 मिनिटात उरकलं असेल, एवढं लेंदी क्वेश्चन जर 30 मिनिटात व्यवस्थित अटेम्प्ट केले असतील, तर त्याच्यानंतर हा सेक्शन आपल्यासमोर येतो. पण मला वाटत नाही की मुलांना इथं पोचायला एवढा टाईम भेटला, आणि ज्यांना टाईम भेटला आणि त्यांना तेवढ्या ठरलेल्या 25 मिनटं, जी मुलं मॅथ्स आधी घेऊन सॉल्व करत होते त्यांना 25 मिनटामध्येही हे 20 क्वेश्चन अटेम्प्ट झाले नाहीत, त्यामुळे त्यांना जी एसमध्ये टाईम कमी भेटला. माझ्यासोबतचे माझे काही मित्र आहेत जे मॅथ्सचे धुरंधर आहेत, त्यांनी मॅथ्स आधी घेतला, परंतु मॅथ्सलाच 30 मिनटं गेल्यानंतर त्यांना राहिलेला जी एस 30 मिनटात कव्हर करणं शक्य नव्हतं, कारण खूप लेंदी पेपर होता. त्याच्यामुळं ॲव्हरेज पोरांचा मॅथ्सचा स्कोर मी म्हणतोय 12 ते 14 मार्क असू शकतो इथं. 14 तर खूप असेल मला वाटते वरती जी एस अशा पद्धतीनं आल्यानंतर. तर या सगळ्यांची गोळाबेरीज केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की साधारण गेल्या वर्षीच्या कम्पॅरेटिव्हली 65च्या आसपास मार्क बरोबर यायला हरकत नव्हते इथं. 65 वगैरे मार्क करेक्ट मार्क येऊ शकत होते. ज्यानं अटेम्प्ट 100 केला आहे, जर त्यानं 65 मार्काचं करेक्ट मारले असतील तर तिथे आपल्याला निगेटिव्ह वजा वगैरे करून आपल्याला इथं 56 ते 58च्या रेंजमध्ये मार्क दिसू शकत आहेत. म्हणजे चांगल्या विद्यार्थीचे हे तर मी आपण डिस्कस करतो या ठिकाणी. जे चांगले विद्यार्थी कट ऑफ कधी डिसाईड करत नाहीत, कट ऑफ साधारणतः त्याच्या खालीच थोडासा लागून जाईल. तर त्यानंतर मी तुम्हाला थोड्याशा इतर गोष्टी आपल्याला थोड्या इथं या ठिकाणी डिस्कस करायच्या त्यामध्ये ह्यामुळे वॅकन्सी खूप आहेत ह्यावेळी कंबाईनला, ज्या कदाचित थोडासा मोठा रोल प्ले करतील कट ऑफ डिसाईड करण्यासाठी. त्यामुळं काही मुलांचे स्कोर कमी आहेत सध्या, जे पॅनिक सध्या दिसत आहेत, वाटत आहेत की टफ तर 100% पेपर होता, पण त्यामुळं घाबरून जायचं काय हरकत नाही. कट ऑफ त्या हिशोबानं खाली येईल असं मला वाटतं पर्टिक्युलरली. त्यामध्ये तुम्हाला सांगतो वॅकन्सीचा खूप मोठा रोल आहे, कारण 280 वॅकन्सी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहेत. 280 म्हणजे ऑलमोस्ट एक 3-4 मार्काचा कट ऑफ खाली घेण्यास मदत करतील. त्यानंतर एक्झाम पोस्टपोनचं जे डिस्टर्बन्स आपल्याला झाला होता, सर्वच विद्यार्थी त्यामध्ये डिस्टर्ब होते, तोही कुठेतरी थोडासा रोल प्ले करेल. पण इतर काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा त्याही आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे. की राज्यसेवा इथून पुढे डिस्क्रिप्टिव्ह झाल्यापासून राज्यसेवेचे जे जुने विद्यार्थी होते, जे डिस्क्रिप्टिव्ह करू शकत नव्हते, ते सर्वसुद्धा ह्या कंबाईनला तयारीने उतरले होते. त्यामध्ये दुसऱ्या SRच्या जागा आल्यानंतरसुद्धा आपल्याला त्याची क्रेज अजून वाढलेली दिसत होती की SRच्या जागेची एक चॉईस पोस्ट असते विद्यार्थ्यांची चांगली. आणि त्याच्यानंतर माझ्या सेंटरवरती किंवा हॉलमधली विद्यार्थ्यांची प्रेझेंटी
ते पण एक तिसरा फॅक्टर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता विद्यार्थ्यांनो, ज्यांना आजही 50+ मार्क्स आहेत ना, त्यांनी 100% चांगले मार्क्स आहेत मला असं वाटतं पर्टिक्युलरली. पण आपण ऑफिशियल कीचे थोडंसं वेट करूया. ऑफिशियल की आल्यानंतर अजून गोष्टी काय क्लिअर होतील. काही क्वेश्चनचे उत्तर आत्ता जे क्लासेसने दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल आपल्याला जाणवेल. त्यानंतर म्हणजे आपल्याला अजून क्लिअरली सांगता येईल की किती ॲक्च्युली स्कोर जाऊ शकतो, कट ऑफ जाऊ शकतो. पण मला वाटतं की कुठंतरी ग्रुप सीचा जो कट ऑफ होता लास्ट इयरचा, जो की आपला 48.5 काहीतरी लागला होता, त्याच्या कुठंतरी थोडासा पुढे जाऊन तो मला वाटतं की 50 ते 52च्या रेंजमध्ये थांबू शकतो. मे बी माझं प्रेडिक्शन खोटंच ठरेल किंवा तुम्हाला ह्यात काय वेगळं वाटत असेल तर तुम्ही नक्की सांगा. पण माझं पर्सनल मत सांगतो आहे. मी स्वतः खूप वर्षापासून या एक्झामची तयारी करतो आहे. राज्यसेवा कंबाईनच्या मेन्स मीही दिलेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं मला जे नॉलेज वाटत होतं ते मला वाटलं की थोडंसं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं. त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवला होता. तुम्ही नक्कीच कमेंट करून तुमचा अनुभव शेअर करू शकता. थँक्यू.